नमस्कार, मी श्रद्धा जोग. 2025च्या सुरुवातीला माझ्या बहिणींच्या मार्फत मला भगवद्गीता अभ्यासक्रमाबद्दलचा व्हॉट्सॲप मेसेज आला. तसा आत्तापर्यंत भगवद्गीतेचा माझा संबंध हा शालेय जीवनामध्ये आपण जे अध्याय पाठ करतो तेवढ्यापुरताच सीमित होता. पण एक प्रकारची ओढ होती की भगवद्गीता म्हणजे काय, त्या प्रत्येक अध्यायातल्या श्लोकांचा अर्थ जाणून घेण्याची एक उत्सुकता होती. आणि ही इच्छा मनात जेव्हा मी सुरुवातीला आली तेव्हाच मला हा मेसेजही आला माझ्यापर्यंत. ही भगवानांची कृपा समजते. आणि त्या एका इच्छेखातर आणि भगवानांनी दिलेला संकेत असं ओळखून मी भगवद्गीता अभ्यास वर्ग हा जॉईन केला. अभ्यासक्रमाची सुरुवात जशी जशी आमची झाली तसं एक लक्षात यायला लागलं की ह्याच्या गीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या श्लोकांमध्ये इतका गूढ अर्थ आहे की तो नीट समजून जर घेतला नाही तर आपल्याला भगवद्गीता कळणं हे कठीण होऊन जाईल. पण गीतामाईंनी प्रत्येक अध्यायाचा श्लोकाचा अर्थ समजवताना अतिशय सोप्या भाषेत आणि व्यावहारिक उदाहरणं देऊन सांगितलं असल्यामुळे अगदी चटकन आपण जे प्रपंचामध्ये ज्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या फेस करतो म्हणूयात, तर त्या लगेच आपल्याला रिलेट होत होत्या आणि त्याच्यामुळे ते कळायला अतिशय सोपं गेलं. मला आठवतंय सुरुवातीच्या काळामध्ये गीतामाईंनी आम्हाला अजून एक सेशन असा घेतला होता की जेव्हा जेव्हा श्लोकांचे अर्थ सांगितले जातील तेव्हा त्या नोट्स कशा काढायच्या, म्हणजे काय एक्झॅक्टली मुद्दे तुम्ही तुमचं लिहून घ्या की जेणेकरून तुम्हालाच नंतर त्या नोट्स रेफर करून ते श्लोक अधिक जाणून समजून घ्यायला उपयोगी पडतील. तर त्याचाही खूप फायदा झाला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जाणवली ती अशी की फक्त 2 दिवस आठवड्यातले क्लास घेऊन नंतर त्याच्याकडे बघायचं नाही, हा ह्या अभ्यासक्रमाचा या अभ्यास वर्गाचा ॲक्च्युली हेतूच नव्हता. त्याच्यामुळे गीतामाईंनी अजून एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने त्याची सवय लावली म्हणूयात, ते म्हणजे मननाचे प्रश्न. दर गुरुवारी मंगळवारचा क्लास झाल्यानंतर 1 दिवसाचा ब्रेक आणि मग गुरुवारी मननाचा प्रश्न जे काही आम्ही मंगळवार गुरुवार अभ्यासक्रमामध्ये जे काही श्लोक शिकलेले असू त्याच्यावरती विचारला जायचा. आणि त्याचा पहिल्यांदी मला सुद्धा उत्तर द्यायला खूप त्रास झाला, कारण माझा हा सगळा प्रवासच खूप नवीन होता, अगदी एखाद्या कोऱ्या पाटीप्रमाणे. सो सुरुवातीला माझ्या मननाच्या प्रश्नांची उत्तरं जी असायची ती लिटरली 2 ओळींमध्ये वगैरे असायची. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा गीतामाईंनी मला जे काही प्रोत्साहन दिलंय ना त्याला तोड नाही आहे. जे समजलं, जेवढं येतंय तेवढं लिहा, तेवढं मनन करा, असा कायमच त्यांचा अट्टहास असायचा. आणि त्याचा फायदा असा झाला की त्याच्याशी आठवडाभर आपण गीतेशी कनेक्ट होत राहत होतो. मननाच्या प्रश्नामुळे जे काही श्लोक आपण ह्या आठवड्यामध्ये शिकलेले आहेत तर त्याचा स्वतः त्या श्लोकांवर चिंतन मनन करून त्याचा अर्थ पुन्हा पुन्हा समजून घेऊन क्लास सुरू असताना आपण ज्या काही नोट्स काढल्या आहेत किंवा आपल्या स्मरणशक्तीने त्या क्लासमध्ये जे काही गीतामाईंनी सांगितलेलं आहे, जी उदाहरणं दिली आहेत ती नीट पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करून असं जर समजून प्रत्येक श्लोकाचा अर्थ जर घेतला, म्हणजेच तो अभ्यास केला मननाचा, तर त्याचा फायदा नक्कीच आत्ता होतोय आणि झालाही आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये. तर मी गीतामाईंची मनापासून आभारी आहे की अतिशय सुंदर सोप्या भाषेमध्ये आम्हाला सगळ्यांना वर्गाची ही गोडी लावली. जरा जरी ब्रेक झाला अभ्यास वर्गामध्ये तरी आता प्रत्येकच वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणून आपण एक हुरखूर लागलेली असते की कधी क्लास सुरू होणार आहे आणि कधी आपण आता एकमेकांना भेटतोय. आणि गीतामाईंचा आवाज आता ऐकल्याशिवाय आठवडाभर कसा तरी म्हणजे सुन्न जातो असं वाटतं जर ऐकला नाही तर. तर मी या ऑडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा गीतामाईंचे आभार मानते आणि श्रीकृष्ण म्हणजेच भगवानांचेही आभार मानते की त्यांनी हा क्लास मला जॉईन करण्याची बुद्धी दिली. रामकृष्ण हरी.